सुरेख गोलंदाजी। पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहिली अभिषेकची झुंजार अष्टपैलू कामगिरी आपल्या संघाला दिमाखात अंतिम फेरीत त्याने दाखल केलेला आहे, एक हाती सामना जिंकून दिला आहे। इथे मात्र थोडीशी गचाळ कामगिरी गोलंदाजामार्फत होत आहे। नो बॉल घोषित झालेला आहे, एक धाव पळून काढलेली आहे, 2 धावा मिळालेल्या आहेत आणि पुढच्या चेंडूसाठी मात्र प्रणयला फ्री हिटची एक मोठी संधी चालून आलेली आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फ्री हिटची संधी मिळणं म्हणजे सोन्याहून पिवळं। बघूया या संधीचा कसा फायदा करून घेतोय। शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार घेतला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने उंचावरून टोलवलेला चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। 2 धावा पळून काढण्यात यश मिळालं या जोडीला। या 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते 5 धावांवर। षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, 3 चेंडूचा खेळ झालेला आहे। पुन्हा एकदा विश्वास सुरी यांच्यातर्फे प्रत्येक चौकाराला 300 आणि षटकाराला 500 रुपयांचा रोख पारितोषिक लागलेला आहे। ते झेल टिपण्याची संधी आली होती मिड ऑफ क्षेत्रामध्ये, मात्र ती दवडलेली आहे आणि दरम्यानच्या काळात 2 धावा पळून काढण्यात यश मिळालेलं आहे। इथे धावबादसाठी तिसऱ्या पंचासाठी अपील करण्यात आलेला आहे। बघूया तिसरा पंच धावबादसाठी मागितलेला आहे। बघूया निरीक्षण होईल रिप्लेज आणि निर्णय अगदी थोड्याच वेळात आपल्याला पुढे सादर होणार आहे। एक झेल टिपण्याची संधी होती, मात्र त्या संधीचा फायदा घेतला नाही, मात्र धावबाद करण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र फलंदाज सुखरूपपणे क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही हे अगदी थोड्याच वेळात कळणार आहे। उपांत्य फेरीचे सामने अतिशय सुंदर पद्धतीने रंगताना दिसत आहेत आणि ते धावबाद होतोय, वेदांत होतोय धावबाद। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणताय, एकच धाव मिळते। धावसंख्या प्रशील मोरे आणि विक्रांत अशा या दोघांतर्फे हा धावबाद करण्यात आला। नवीन फलंदाज येतोय नितीन। बघूया प्रणिक स्ट्राइक एंडला प्रणय या षटकातील 4थ्या चेंडूसाठी 5व्या चेंडूसाठी सामोरा जातोय विक्रांतला। शॉर्ट पिच चेंडू आणि जोरदार प्रहार चेंडूला फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून षटकारासाठी 6 धावा। धन्यवाद डीजे। आणि गौरी माता वॉरियर संघ पोहोचतोय तब्बल 12 धावांवर। शॉर्ट पिच चेंडूला कुठलीच दया माया दाखवणार नाही फलंदाज प्रणय। षटकातील शेवटचा चेंडू असेल प्रणयसाठी वेदांत विक्रांत आणि इथे मात्र यष्टांमागे बघूया झेल टिपला जातोय की नाही, मात्र इथे झेल सुटतोय, एक धाव मिळते। धावसंख्या पोहोचते 13 वर। पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि गौरी माता वॉरियर संघ एक गडी बाद 14 धावा 13 धावा। उपांत्य फेरीचा सामना क्रमांक 2 चाललेला आहे। चालू सामना दुसरं षटक प्रगतीपथावर। साहिल येतोय दुसरं षटक घेऊन, तेच तर्रार गोलंदाज। समोर जाईल तो प्रणय ज्याने मागच्या षटकामध्ये एक उत्तुंग असा षटकार ठोकला होता। बघूया या षटकामध्ये षटकार ठोकून देतोय की नाही साहिल, फलंदाजाला चक्रव्यूहमध्ये फसवतो की नाही ते आता पाहायला मिळणार आहे। पहिला चेंडू आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितच स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित होतोय आणि एक अवांतर धाव मिळते गौरी माता वॉरियर संघाला। धावसंख्या पोहोचते 14 वर। थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल साहिल याची। प्रणय मात्र भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय, मागच्या सामन्यात देखील सुरेख फलंदाजी केली होती आणि तेच कंटिन्यू ठेवले त्याने ह्या सामन्यामध्ये। साहिल जातोय पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन प्रणयसाठी।
पुन्हा एकदा मोठा प्रहार, मात्र चेंडू सर्कलच्या आतमध्येच उत्तुंग असा गेलेला चेंडू, मात्र साहिलला काही झेल टिपता आला नाही. गोलंदाजी मार्कून पळत जाऊन त्याने तो स्क्वेअर लेग दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अपयश आलं. मात्र दरम्यानच्या काळात 2 धावा पळून काढण्यात या जोडीला यश आलेलं आहे. नितीन आणि प्रणय अशी ही जोडी, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण क्रीजवर पाहतोय. धावसंख्या पोहोचते 16 धावांवर. चांगली धावसंख्या उभारली जात आहे या जोडीकडून. साहिल मात्र थोडासा अपयशी, स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपण्याची एक संधी आली होती. पुढचा चेंडू असेल प्रणयसाठी. साहिल आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे स्टँड मागे थोडीशी खराब कामगिरी म्हणता येईल आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि दुसऱ्या षटकाच्या प्रारंभालाच धावा वसूल केल्या जात आहेत. जबरदस्त प्रहार चढवले जात आहेत. प्रणय करवी. साहिल जाते तिसरा चेंडू घेऊन प्रणय आला. यावेळी मात्र सुरेख चेंडू म्हणता येईल, थोडासा बाहेर जाणारा चेंडू, मात्र हा चेंडू स्क्वेअर म्हणून घोषित होतोय. एक अवांतर धाव मिळते गौरी माता वरील संघाच्या बाजूने आणि धावसंख्या पोहोचते 21 वर. सुरेख चेंडू होता, मात्र थोडासा यष्टांच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. थोडासा निराश अवस्थेमध्ये साहिल. आणि ब्लॉक मधला चेंडू, खोदून काढलेला चेंडू जाते मिड ऑन क्षेत्रामध्ये. तेथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या 22 वर पोहोचते. आता मात्र नितीन माळी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आणि पुढच्या साहिलच्या चेंडूचा तो सामना करेल. आतापर्यंत फक्त 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू शिल्लक आहे आणि डावातील 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या समाधानकारक म्हणता येईल. 22 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. बघूया जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल नितीन यांचा सुद्धा. चौथा चेंडू नितीनसाठी. साहिल पुन्हा एकदा ब्लॉक मधला चेंडू, खोदून काढलेला चेंडू जाते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 23 वर. मोठे फटके मारण्यापासून थोडेसे वंचित ठेवत आहेत फलंदाजांना साहिल. एक चौकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत. तिचून मारा करतायत ब्लॉक मध्ये. षटकातील 5वा चेंडू असेल. प्रणय सामोरा जातोय. आता मात्र अगेन्स्ट द स्पिन खेळलाय. चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पोहोचवलेला आहे. चौकार. धन्यवाद डीजे. गौरी माता वॉरियर संघ पोहोचतोय 27 धावांवर. जबरदस्त अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय गौरी माता वॉरियर संघ. प्रणय अतिशय जबरदस्त फलंदाजी करतोय. तब्बल 2 चौकार, 1 षटकार ठोकलाय आतापर्यंतच्या खेळीमध्ये. पुढचा चेंडू असेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थितरित्या संपर्क न झाल्यामुळे फक्त एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण भूषण याचं. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या अंती गौरी माता वॉरियर संघ 1 गडी बाद 28 धावा. चला घाई करायची आहे. घाई करायची आहे. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. शेवटचं षटक घेऊन येते भूषण. पुन्हा एकदा प्रणय. या डावामधील जास्तीत जास्त चेंडू हा प्रणय खेळलेला आहे आणि जास्तीत जास्त धावा सुद्धा त्यांनीच उभारलेल्या आहेत. 23 धावा. जवळजवळ 28 मधील 23 एकट्याच्या धावा आहेत. 1 मॅन शो या डावाचा प्रणय मात्रे असं म्हणायला हरकत नाही. भूषण जातोय शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन. हाणामारीचं षटक. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. इथे निर्धाव चेंडू टाकून भूषण मात्र सुरुवात चांगली करतोय आणि ते चित होतोय. गडी बाद होतोय प्रणयच्या रूपाने.
धन्यवाद डीजे. एक आक्रमक फलंदाज बाद होतोय धावबादच्या रूपाने. आता मात्र भूषण याला संधी आहे की कुठेतरी एक आक्रमकपणा जो होता गौरी माता वॉरियर संघाचा कुठेतरी आता निर्धाव चेंडू टाकून कमीत कमी धावसंख्या कशी उभारली जाईल यासाठी त्याला प्रयत्न करायचे आहेत. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर प्रणय भोईर. षटकातील दुसरा चेंडू प्रणयसाठी. भूषण सुरेख चेंडू म्हणता येईल. एकच धाव मिळते. स्क्वेअर लेग च्या आतमध्ये हा चेंडू स्वतःच गोलंदाजी करताना अडवतोय. एकच धाव मिळते. एक धावनिशी धावसंख्या पोहोचते 29 वर. भूषण षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. नितीन याला आता नक्कीच मोठी फटके मारावे लागणार आहेत. आतापर्यंत फक्त एक धाव त्याच्या खात्यावर जमा आहे. तिसरा चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तीच दिशा आणि तेच चित्र पाहतोय. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 30 वर. अजूनही या डावातील या षटकातील फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र प्रणयला मोठा फटका मारणं गरजेचं आहे. आपल्याला मोठ्यात मोठी धावसंख्या उभारायची असेल तर या 3 चेंडूवर 3 प्रहार करावे लागणार आहेत. उत्तुंग फटके मारावे लागणार आहेत. चौथा चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू खोदून काढला. चेंडू पोहोचतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण साहिल याचं. एकच धाव मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. अण्णामारीचे ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला एकेरी धावसंख्या येते. धावसंख्या 31 वर पोहोचते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र नितीन बघूया 5व्या चेंडूवर काय करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र सर्कलच्या बाहेर चेंडू जात नाहीये. चेंडू जाते उंच आणि गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. 3 वेळा या षटकामध्ये चित्र पाहायला मिळालं. मात्र दरम्यानच्या काळात 2 धावा पळून काढण्यात यश मिळते या जोडीला. धावसंख्या पोहोचते 33 धावांवर. आता मात्र या डावाची शेवटच्या चेंडूची पूर्तता करणं गरजेचं आहे. बाकी आहे. त्यानंतर पहिला डाव संपुष्टात येणार आहे. गौरी माता संघ 33 धावांवर खेळतोय. शेवटच्या चेंडूवर बघूया मोठा फटका येतोय की नाही. समोर आहे नितीन एक आक्रमक फलंदाज. मात्र आतापर्यंत मोठा फटका काय आजपर्यंत मारता आलेला नाही. आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेगच्या सीमारेषेच्या दिशेने. तिकडे मला वाटते क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत. दरम्यानच्या काळात 2 धावा आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. या 3 धावांची धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 36 धावांवर. आणि 37 धावांचं आव्हान हे सानवी 11 संघापुढे ठेवण्यात आलेले आहे. या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी या फलंदाजाची आपण या पहिल्या डावात पाहिली. प्रणय ज्याने अवघ्या 10 चेंडू 23 धावांची घणाघाती फलंदाजी केली. ज्या खेळीमध्ये 2 चौकार 1 षटकार यांचा समावेश होता. त्यानंतर नितीन याने देखील जवळजवळ 7 धावांचं योगदान दिलं 4 चेंडूमध्ये. प्रणय याने 2 चेंडू आणि 2 धावांचं योगदान दिलं. अशा प्रकारे या पहिल्या डावामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. आणि 37 धावांचं आव्हान सानवी 11 संघापुढे ठेवण्यात आलेलं आहे. बघूया या दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी होत आहेत आणि कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये दिमाखाने प्रवेश करतोय. आणि या संपूर्ण डावाचं धावतं समालोचनासाठी पुन्हा एकदा हार्दिक किणी यांच्याजवळ हा माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद. थँक यू. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या आणि या 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. फरीद कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि तो ग्रँड फिनाले या ठिकाणी सूर्यप्रकाशामध्ये झाला पाहिजे. त्या दृष्टीने प्लीज काही करा. टार्गेटचा जर विचार केला तर 36चं टार्गेट समोर ठेवले गेले. 37चं टार्गेट समोर ठेवले गेले. 37 धावांचं लक्ष समोर आपण पाहतोय. सर प्लीज वी कॅन फास्ट आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे फलंदाज. कारण तुम्हालाच ग्रँड फिनाले खेळायचा आहे. 2 संघांपैकी एक संघ ग्रँड फिनालेमध्ये दाखल होईल. आणि
अमितने जो झेल पकडला त्या झेलसाठी 1,000 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज समित राऊत सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विश्वास सुरी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहीम गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून प्रत्येक दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. धवल एका बाजूला आज या रनचेस मध्ये एक मोठा रोल या ठिकाणी असणार आहे. फलंदाज धवलचा मैदानामध्ये दाखल झाला आहे. 37चं टार्गेट. विक्रांत मैदानामध्ये दाखल होतोय. विक्रांतचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. 37चा चेस या ठिकाणी समोर ठेवला गेला आहे. 3 षटकांमध्ये एक मोठी रनचेस आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने धावा या ठिकाणी उभारल्या गेल्या आहेत आणि आता या धावा डिफेंड करत असताना कशा पद्धतीने होतील डिफेंड की चेज होतील याकडे लक्ष वेधून असणार आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दाखल झाले. सागरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द मार्क. षटकार. टीट फॉर टॅट ज्या पद्धतीनं मागील सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. आता सेकंड इनिंग मध्ये देखील विक्रांत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा पाऊस त्याला पाडायचा आहे. संघर्ष या ठिकाणी करावा लागणारच आहे. दुसरा बॉल या ओव्हरमध्ये शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉल होते हॅमर त्या ठिकाणी केल्या गेल्या. क्षेत्ररक्षक ठिकाणी येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण टीप मध्ये झाले. पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 7. चांगली सुरुवात झाली कारण 37 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे 3 षटकांमध्ये आणि या लक्ष्यामागे खऱ्या अर्थानं नक्कीच सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती 7. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिल्या षटक प्रगती पदावरती. चला वेळ जास्त होतोय प्लीज घाई करा. स्पीडअप करा प्लीज. सातत्याने आम्ही विनंती करतोय. या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपरली कनेक्शन झालेला नाहीये. एकदा पूर्ण केले इकडे होतीच संतुष्ट व्हावं लागेल परंतु दुसऱ्या धावेसाठी इथे कॉलिंग होत असताना पाहायला मिळते. 2 धाव मिळत आहेत या बॉलवरती. प्रशांत आपण पाहिलं तिथे विशाल राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज जो षटकार आला त्यासाठी आपण पाहतोय. विक्रांत 100 रुपयांचं कॅश प्राइज दिले गेले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता थोडंसं कट होताना पाहायला मिळाला. पुढे विकेटने जात आहे. समोर निफ्टी बॅटर जो कोण मिळतोय त्याचा फायदा या ठिकाणी मिळत असताना यस बॅट चेंज त्या ठिकाणी घेतली होती पण त्या ठिकाणी दर्शवत असताना 4 चेंडूंचा केला आतापर्यंत जरा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 9 रन्स स्कोर कार्ड वरती काय गेले. पुढे विकेट हा बॉल या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं स्वीप शॉट टीप मिड विकेटला. नक्कीच चांगले प्रयत्न चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 11 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉल्स केले झाल्या. विश्वास सुरी यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज या षटकारासाठी आपण पाहतोय. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश करत असताना एकदा पूर्ण केले आणि एकेरी वरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या सरासरीने बॅटिंग या ठिकाणी करायची. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 12 रन विकेट गमावलेला नाहीये. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होताना पाहायला मिळाली. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता नितीनला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज दाखल झाले नितीन. ओव्हर नंबर 2 मध्ये लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग मूडमध्ये येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय.
सुरुवात एक्स्ट्राने होत असताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा बॉल डिलिव्हर केला होता एक अनोखी आर्म ॲक्शन गोलंदाज नितीन यांची आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये नितीन नावाची दहशत सुद्धा आपण पाहिलं आहे. त्याचा देखील दरारा या स्पर्धेमध्ये राहिला आहे. आउट ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 14-14 रन्स स्कोरकडून लागले गेले. 11 बॉल आहेत आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी आता 23 धावांची गरज. 11-23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती विक्रांत जो सध्या अटॅकिंग मूडमध्ये दिसतो, कारण रनचेजमध्ये खऱ्या अर्थानं हा खेळ दाखवणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीनं त्याचं शॉट सिलेक्शन, प्रॉपर बॅटिंग स्टान्स त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट स्विंग देखील क्विक अँड फास्ट. या बॉलवरती ओव्हर दी रोप स्पॉट मध्ये बॉल होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर भव्य स्वागत या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 20-20 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता विजयासाठी समीकरण 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 500 रुपयांचं कॅश प्राईज विश्वास चुरी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाज विक्रांतसाठी आले. अजयजी राऊत यांच्या माध्यमातून देखील विक्रांतसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. अजयजी राऊत यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज येत असताना आज विक्रांत या सेमी फायनलमध्ये सध्या तरी मालामाल होत असताना दिसतोय. धावसंख्या फलकावरती 21-21 या ओव्हरमधील नेक्स्ट बॉल. या देखील बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आज झेल खूप महत्वाचा आहे. कॅचचा कॉल कमिटमेंट चांगली दाखवली होती, परंतु थोडीशी अतिघाई तरीके पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर 2 धावा देखील या बॉलवरती परिपूर्ण झाल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले. 23-23 स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. तर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 14ची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते 14 धावेंचा. आता स्ट्रायकिंगवरती विक्रांत या ठिकाणी फक्त 6 ची भाषा मैदानामध्ये बोलत असताना पाहायला मिळतोय. जीवनदान देखील मिळालंय त्याला आणि जीवनदान मिळाल्यानंतर लेफ्ट हिट ऑन ड्राइव्ह, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. सानवी लिव्हिन संघाचा वाघ दहाड असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास सुरी साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 500 रुपयांचा कॅश प्राईज आपण पाहतोय. ओव्हर दी विकेट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला या ठिकाणी लॉंगॉनला बॉल क्लिअर करण्याचा प्रयत्न सुरू होता. एकदा मिळालेली या बॉलवरती आणि सिंगलवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 30 आता विजयासाठी 7 धावांची गरज येणाऱ्या 7 बॉलमध्ये. रन बॉल इक्वेशन 37 धावा चेस करायच्या होत्या. या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय, परंतु विजयाचं साम्राज्य उभं करायचं फलंदाज या ठिकाणी विक्रांतला. आणि त्या प्रयत्नामध्ये आज करायला विक्रांत ज्या पद्धतीनं लढलाय 37चा चेस 18 बॉलमध्ये आणि त्याच्या बॅटमधून आलेले ते 3 षटकार आकाशाला गवसणी घालणारे. पंचांकडे अपील त्या ठिकाणी जरूर केली गेली. एकदम मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 31. विक्रांत यांच्यासाठी आणखी एक कॅश प्राईज आपण पाहतोय. भावेश राऊत सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राईज दिलं गेलं. 31 फलकावरती 31 रन स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. आतापर्यंत मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपला. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 6ची गरज. मागच्या 2 ओव्हरमध्ये विक्रांतचा बॅटिंग शो आपण अनुभवला आणि जे षटकार त्याच्या बॅटमधून आला इनक्रेडिबल. या सेमी फायनल मध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा लढा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणयला आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी प्रणयच्या खांद्यावरती असणार आहे. 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये 6 डिफीट करायचे प्रयत्न सोडलेले नाहीयेत अजूनही. या ठिकाणी अशा अपेक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक सारी बक्षीस या ठिकाणी विक्रांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. भावेश यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये त्याचबरोबर
विश्वास चुरे यांच्या माध्यमातून 500 रुपये, त्याचबरोबर विशाल यांच्या माध्यमातून 200 रुपये आपल्याला पाहायला मिळाले. कारण ज्या अनुषंगाने ते फटके खेळल्यात आज विक्रांतने 5 बॉल आणि आता 5 बॉलमध्ये विजयासाठी 6 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपामध्ये या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये प्रशांत पूर्णपणे आनंद घेत होता. फलंदाज विकेटच्या फलंदाजीचा आता त्याच्यावरती वेळ आली आणि ती वेळ बदलावी लागणार आहे. इथे नक्कीच विकेट सॅक्रिफाईस केली गेली. विकेट गमावावी लागणार आहे. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या असलेला. आता 4 बॉल 6 ची गरज. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी आता 6 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. सलग 2 टॉप ऑलिम्पिक बॅटरच्या अगेन्स्ट टाकले गेले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आता विक्रांतने जबाबदारी घेतली. येणाऱ्या 4 बॉल मध्ये विक्रांत नावाचा वाघ समोर उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रणय, तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यामध्ये देखील क्षमता आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि ती ॲबिलिटी इथून खूप मायने राखणार आहे. या बॉलवरती हॅमर केले गेले. बॉल साला डीप मध्ये तशा कार्यक्रम उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केले त्या ठिकाणी नक्कीच मिसफील्ड झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि ते नक्कीच विकेट गमावावी लागणार आहे. दुसऱ्या धावेवरती विकेट जाते. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज. थँक्यू. 3 बॉल मध्ये 5 धावांची गरज. काय गोलंदाजी या सिच्युएशनला केली गेली. मागच्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने धावांचा पाऊस पडत होता. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तिथे 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील तब्बल 2 षटकार आपण पाहिले होते आणि त्या 2 षटकारांनी समीकरण पूर्णपणे सोपं झालं होतं. परंतु तरी देखील विदाऊट प्रेशरची गोलंदाजी मैदानामध्ये केली गेली. प्रणयच्या माध्यमातून सलाम ठोकावा लागणार आहे त्याच्या कार्याला आणि त्याच्या मेहनतीला. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये 5 धावा रोखायच्या. विक्रांतला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती ज्या पद्धतीने विक्रांत आतापर्यंत बॅटिंग केली. आता खरी अग्निपरीक्षा असणार गोलंदाज प्रणयची. इथे फटका फसला. हा असेल खूप महत्वाचा आहे. परंतु विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत आणि त्याचबरोबर धावचीच्या रूपामध्ये विकेट देखील गमावली गेली आहे. एक ड्रामा मैदानामध्ये घडत असताना पाहायला मिळते. बिगन फास्ट वरून करत आपण मैदानामध्ये यायचंय. विजयासाठी 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज. काय गोलंदाजी केली गेली. मागील 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केले. मागील 2 बॉल मध्ये फलंदाज विक्रांतला देखील त्रस्त केले गेले. अक्षरशः या ठिकाणी नक्कीच प्रणय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय विदाऊट प्रेशर ॲट्स ऑफ यू. कारण 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या सिच्युएशनला प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती आल्यानंतर पहिले 2 बॉल तिथे जो पॉझिटिव्ह इंटेंट डॉट बॉल तिथे आले होते. तिसऱ्या बॉलवरती विक्रांत स्ट्रायकिंग वरती आला, त्याला देखील थांबवलं. चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा विक्रांतला स्ट्रायकिंग वरती आपण पाहिलं. तिथे त्याची विकेट मिळू शकली असती परंतु विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचू शकले नव्हते. 2 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक इंटरेस्टिंग बॅटल. एका बाजूला प्रणय आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एकटा लढतोय या मॅच मध्ये विक्रांत आपल्याला पाहायला मिळतोय. तो असा नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. मागील 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड करायच्या. विचार विनिमय करण्यासाठी भाग पडले फलंदाजाला. या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रणयने काय गोलंदाजी केली. लाजवाब गोलंदाजीचा या ठिकाणी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. सिंगल हवी होती आणि ती सिंगल मिळाले. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सानवी इलेव्हन टीमचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. दुसऱ्या बाजूला नक्कीच गौरी माता वॉरियर संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. परंतु सध्या क्रिकेट प्रेमी सांगतायत HPL जिंकू दे, हरणवाडी प्रीमियर लीग जिंकू दे. 1 बॉल 4 ची गरज. एकदा सामना जर आवडला असेल तर टाळं व्हायला हरकत नाहीये. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय. आज कोणाची चर्चा रंगणार या सेमी फायनल मध्ये. प्रणय की विक्रांत की प्रणय की विक्रांत. 1 बॉल 4 ची गरज आणि या बॉलवरती एक अविश्वसनीय एक ऐतिहासिक
षटकार विक्रांतच्या बॅट मधून या मैदानावरती इतिहास रचला गेलाय. इतिहासाच्या पानांवरती नाव कोरलं जाईल विक्रांत. एक बॉल 4 ची गरज असताना ठोकलेला षटकार. काय जबरदस्त थेट मार्क त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया. टॉस रिया दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच त्वरित एका बाजूला सानवी डेव्हिड आणि त्यांना 2 अंक करत असताना आपण पाहणार आहोत त्यांच्या अगेन्स्ट